तर सामना आपण पाहतोय तो जय पिंपळादेवी मानपाडा विपक्ष जय गणेश 11 नवापाडा. नाणेफेक जिंकली ती मानपाडा संघानं. नवापाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सलामीची जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. संदीप म्हात्रे आणि उमेश जाधव तो गोलंदाज सज्ज होतात. रणजित ठाणगे राटम राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला सुरेख फटका. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात. चौकार येतोय. संदीप दुसरा उमेश. बिनबा 4 अशीच दमदार सुरुवात आपण पाहतो होती नवापाडा संघाची. आणि एका बाजूला आपण पाहतो संदीप म्हात्रे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी गोलंदाज रणजित ठाणगे. मात्र ह्या गोलंदाजाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपला अनुभव सिद्ध करावा लागेल, कारण सातत्याने मानपाडा संघासाठी आपल्या मुख्य संघासाठी या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. बागपुटला गेले सुरेख फटका. चेंडू मॅचमध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. मात्र इथं तिसरी धाव येते धाव फलकावर. बघा कशा पद्धतीनं संवाद साधला जातो खेळपट्टीवर. चौकार षटकार नसला तरी हरकत नाहीये, मात्र धावा येणं गरजेचं असतं. आणि त्या धावा या 2 फलंदाजांनी या खेळपट्टीवर 3 धावा घेतल्यात, एकवटल्यात. आणि एकूण धावा आपण पाहतो 7. एक धाव फार महत्वाची असते आणि ती धाव आपण पाहिली नोमॅटलँड मध्ये चेंडू पडल्यानंतर 3 धावा त्यांनी एकवटल्या. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 7. सुरेख फटका ऑफ साइडला नेत्र दीपक. प्रेक्षणीय फटका उमेश जाधव यांच्या बॅट मधून येतोय तो चौकार. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11 वर. तर 11 धावा आपण पाहतो. बिनबाद 11ची धावसंख्या. तर आमचे गुणलेखक आमचे नागावचे मोतीराम पाटील यांचं सहकार्य गुणलेखक म्हणून या स्पर्धेसाठी आम्हाला लाभते, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर बिनबाद 11ची धावसंख्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ रणजित ठाणगे राटम राऊंड द विकेट. समोर खेळता सुरेख फटका. फुटवर्कचा अतिशय योग्य वापर लागोपाठ येतोय तो दुसरा चौकार. पॉवर प्लेचा योग्य वापर करतात फलंदाज उमेश जाधव आणि संदीप म्हात्रे. बिनबाद 15 अशी धावसंख्या. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहत होती जय गणेश 11 नवापाडा संघाची, कारण नाणेफेक गमावलं नंतर इथं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय तो नवापाडा संघ. रणजित ठाणगे पुन्हा एकदा सुरेख फटका. लागोपाठ तिसरा चौकार. बघा कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय त्या पद्धतीनं इथं फलंदाजी केली जाते. नेत्रदीपक प्रेक्षणीय फलंदाजी आपण पाहतो. फलंदाज उमेश जाधवच्या बॅट मधून लागोपाठ 3 चौकार आलेत आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर तब्बल 1-2. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आणि या षटकाचा जरी विचार केला आतापर्यंत 4 चौकार उमेश जाधव या फलंदाजाने ठोकलेत. 3 चौकार ठोकलेत, 1 चौकार संदीप म्हात्रे यांनी ठोकलाय. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये आणि षटक इथं संपतंय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते रणजित ठाणगे. धावा खर्च केल्या गोलंदाजांनी तब्बल 19. आणि पॉवर प्लेच्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिल्यानंतर अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतो नवापाडा संघाच्या माध्यमातून. बिनबाद 19 धावा.
तू सरबत सांगितलेत का? सरबत अरे 3 बनवून ठेवलेत त्याने. कोणला सांगितलं मला का माहित? अरे मग त्याच्याजवळ आहेत तिथे. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने गोलंदाज आपण पाहतो संतोष वजे. तर संतोष वजे यांना मात्र कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला, मानपाडा संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19 आणि इथून कमबॅक संतोष वजे यांना करावं लागेल, कारण नावपाडा संघ फलंदाजी अतिशय खोलवर सातत्यानं हा संघ चांगली कामगिरी करत आला या सीझन मध्ये. मात्र या सीझनचा जर विचार केला तर मानपाडा संघाला या स्पर्धेमध्ये मानपाडा संघ कशा पद्धतीने कामगिरी करेल ते मात्र पाहावं लागेल. चला जास्त उशीर करू नका, पंचांना ताकीद असेल, सूचना असेल. पहिला चेंडू दिशा हरवून बसले, मात्र तिथं चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. पंचांकडनं वाईजचा विचार येतो. 1+1 एकूण 2 धावा येतात धाव फलकावर, धावसंख्या पोहोचते ते 21 वर. अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली चुकीच्या पद्धतीनं तर समोरचा संघ धावांचा डोंगर उभारेल, कारण सातत्यानं नावपाडा संघ चांगली कामगिरी करतोय. मात्र इथं जर विचार केला तर तुमच्या पहिल्या गोलंदाजाने 19 धावा खर्च केल्या, जबाबदारी असेल तुमच्यावर. तुम्ही इथं चांगली गोलंदाजी करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन ठेपली तर कमबॅक करण्याची गरज असेल ती संतोष वजे यांना. उलटा चेंडू संधी साधली, फलंदाजाने चेंडू सीमारेषा गाठतो का पाहायचा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार येतोय तो चौकार. ऑन साईडला खेळतात, पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. उमेश जाधव सातत्यानं वेगावर स्वार होत असतात. क्षेत्ररक्षण असो की फलंदाजी असो, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. 2 धावा येतात धाव फलकावर, एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा. 5 षटकांच्या सामन्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 27 ही जमेची बाजू नावपाडा संघासाठी. रिवाजचा वापर केलाय, चेंडू नो मॅटल मध्ये पडतोय. मात्र तिथं आपण पाहतोय नरेश मात्रे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, अन्यथा चौकार गेला असता. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या पोहोचते ती 28 वर. दुसरं षटक मार्गस्थ असताना 28 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतो संदीप म्हात्रे आणि फलंदाज उमेश जाधव यांच्या माध्यमातून. ऑन साइडला सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र इथं पाहावं लागेल तर एकनाथ यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो सीमारेषेवर, आणि तो चौकार गेला असता. फक्त 2 धावा येतात धाव फलकावर. अशा पद्धतीने जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच धावा वाचवू शकता आणि तशी कामगिरी करताना दिसतात सीमारेषेवर क्षेत्ररक्षक एकनाथ. 30 धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथं मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता, खोला टप्प्याचा मारा. इथून कमबॅक चांगल्या पद्धतीने आपण पाहतो संतोष वजे यांच्या माध्यमातून. याच पद्धतीने सातत्याने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण समर्थ संघ अतिशय बलाढ्य फलंदाजी खोलवर उमेश जाधव असतील, संदीप म्हात्रे असतील, सतीश म्हात्रे असतील, बाळा बोराडे असतील, सातत्यानं आपण पाहतोय हे फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात. ऑन साइडला सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आले, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषा गाठतोय, चौकार येतोय.
2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि नौपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 35 धावा आणि पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी आपण पाहतो संदीप म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उमेश जाधव यांच्या माध्यमातून अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय नरेश म्हात्रे राईट मोर द विकेट. आणि फलंदाज इथं पाचीच्या स्वरूपात बाद झालेच असं वाटलं होतं की पंच आपल्या इशाऱ्याची वाट पाहते पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत होते फलंदाज मात्र पंचांनी निर्णय दिला फलंदाज पाचीच्या स्वरूपात बाद आहे तर पहिला धक्का बसलाय तो नवापाडा संघाला आणि फलंदाज इथं माघारी पडले ते संदीप म्हात्रे बॅक टू पवेलियन. मात्र नरेश म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल पहिल्या चेंडूवर या गोलंदाजाने यश प्राप्त केलं आणि जी भागीदारी फुलत होती बहरत होती ती मात्र भागीदारी इथं संपुष्टात आणण्याचं काम या गोलंदाजाने केलंय कारण 2 गोलंदाजांनी धावा तब्बल 35 खर्च केल्या होत्या मात्र त्यानंतर याच गोलंदाजानं इथं कमबॅक करून दिले तर नरेश म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहतो मानपाडा संघासाठी पहिली विकेट प्राप्त केली या गोलंदाजानं तर 35 धावा आपण पाहतोय मात्र संदीप यांनी नवापाडा संघाला नक्कीच 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात करून दिली 35 धावांची भागीदारी आपण पाहिली ते उमेश जाधव आणि संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून तर नवीन फलंदाज आपण पाहतोय तर बाळा बोराडे आलेत एक आक्रमक फलंदाज विस्फोटक फलंदाज मात्र इथून बाळा बोराडे आणि उमेश जाधव हे 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील आणि नरेश म्हात्रे या षटकामध्ये कशा पद्धतीने त्यांना गोलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बघा कशा पद्धतीने आपला अनुभव सिद्ध करतात गोलंदाज नरेश म्हात्रे कारण रणजित टांगे असतील नरेश म्हात्रे असतील हे 2 गोलंदाज मानपाडा संघासाठी या गोलंदाजांनी भरपूर वर्ष चांगली गोलंदाजी केली आहे अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे मात्र इथं 40 प्लसच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते आता मात्र समोर खेळले फटका फसलाय बलराम चेंडू खाली आले झेल सुटतोय तर 2 धावा येतात धाव फलकावर बघा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतात नक्कीच दुसरे प्राप्त झाला असतं जर गडी बाद झाला असता तर झेलचीत झाला असता तर मात्र शेतकऱ्यांना प्रयत्न केला होता झेल सुटला 2 धावांचं रूपांतर झालं मात्र इथं नरेश म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल कारण याच गोलंदाजाने 3ऱ्या षटकामध्ये यश प्राप्त करून दिलं आणि 3ऱ्या षटकामध्ये हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 37 धावा नरेश म्हात्रे राईट मोर द विकेट. उलटा चेंडू चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते येतो तो षटकार बघा गोलंदाजाचं आपण पाहतो ज्यावेळेस आपण कौतुक करतो त्यावेळेस गोलंदाज मात्र पुढचा चेंडू खराब पद्धतीने हाताळतो. ना 43 धावा आपण पाहतो धाव फलकावर इथून मात्र बाळा बोराडे चांगली फलंदाजी करतात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट केली जाते धाव संख्या पोहोचते ती 44 वर 44 धावा आणि 3रं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय या षटकामध्ये षटकार जरी आला मात्र इथं धावांना इथं आवर नक्कीच घातलं गोलंदाज नरेश म्हात्रे यांनी रिवाचा वापर मात्र यशस्वी ठरत नाहीये फलंदाज निर्धाव चेंडूची समाप्ती होते तर बघा या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहिली नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून धावा आपण पाहतो धाव फलकावर 44 आणि या षटकाचा जर विचार केला तर फक्त 9 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात अतिशय चांगली गोलंदाजी गडी बाद केलाय.
चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज पप्पू बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथं फलंदाज बाद होईल का? फलंदाज मात्र इथं सुरक्षित पोहोचलेत क्रीज मध्ये. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. तिसरं षटक मार्गस्थ असताना चौथं षटक मार्गस्थ असताना 45 धावा आपण पाहतो धाव फलकावर. मात्र कौतुक करावं लागेल त्या तिसऱ्या षटकामध्ये नरेश मात्र या गोलंदाजानं फक्त 9 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. ती गोलंदाजी अतिशय चांगली होती. सुरेख फटका, मात्र फटका फसला. झेल की षटकार, मात्र फलंदाज इथं बाद. झेल सुटला होता पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं. नाही तिसऱ्या षटकामध्ये मात्र इथं जर विचार केला तर नक्कीच त्यानंतर एक सुरेख झेल आपण पाहतोय तो बळीराम मात्रे यांच्या माध्यमातून. बघा 23 धावांची विस्फोटक फलंदाजी साकारली, तो फलंदाजी तर बाद झाला उमेश जाधव. मात्र उमेश जाधव यांचं कौतुक करावं लागेल. सलामीला आले, डावाला आकार दिला. संदीप म्हात्रे आणि उमेश जाधव यांनी एक भागीदारी रचली, मात्र त्यानंतर सलामीची जोडी तंबूत परतली. मात्र 23 धावांचं योगदान, फार मोठं योगदान दिलं त्यांनी. दोन नवीन फलंदाज खेळपट्टीवर. सतीश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बाळा बोराडे. तर यश प्राप्त केलं गोलंदाज पप्पू यांनी सीमारेषेवर बलराम म्हात्रे यांनी सुरेख झेल घेतला. इथे मात्र वेगात बदल करायला गेले. वाईटचा इशारा केला पंचांनी. 47 धावा आपण पाहतो धावफलकावर. पप्पू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा बलराम चेंडू खाली आले. प्रयत्न नक्कीच चांगला केला होता कारण दूरवर झेल होता. बघा बाहेरून बोलणं सोपं असतं कारण क्षेत्ररक्षक फार दूर होतं, अंतर त्यांनी बरंच कापलं होतं. मात्र प्रयत्न केला त्यांनी, चांगला प्रयत्न होता. झेल सुटला हरकत नाहीये. तोपर्यंत 2 धावा येतात. धावफलकावर धावसंख्या 49 वर पोहोचते. पप्पू सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथे चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. दुसरी धाव येते धावफलकावर. अर्धशतक धावफलकावर लागतं नवपाडा संघाचा 51 धावा. 51. पप्पू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज, मात्र इथं पंचांनी वाईडचा इशारा केला. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 52 वर पोहोचते. 5 षटकांच्या सामन्यामध्ये जर आतापर्यंत जर विचार केला तर नरेश मात्र या गोलंदाजाने तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. फक्त 9 धावा खर्च केल्या गोलंदाजाने, गडी बाद केला. पुन्हा एकदा पप्पू सज्ज होत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतो पप्पू यांच्या माध्यमातून. कारण बाळा बोराडे सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं फार कठीण काम असतं, कारण फलंदाज सातत्यानं चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र पप्पू यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. निर्धाव चेंडूची ती समाप्ती होते. चांगलं कमबॅक आपण पाहतो पप्पू यांच्या माध्यमातून. लेग बॅकच्या स्वरूपात एक धाव इथं धावफलकावर. षटक इथं संपतंय ते 4थं.
तर 4 षटकांचा खेळ इथं संपला. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 53 धावा. तर बघा कशा पद्धतीने गोलंदाजी केली गेली. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 19, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 15, तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 9 आणि चौथ्या षटकाचा जरी विचार केला तर पप्पू यांनी सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 8 धावा खर्च केल्या. तर 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि 2 गोलंदाजांनी आपण पाहिलं खराब गोलंदाजी. मात्र कमबॅक तर करून दिलंय या 2 गोलंदाजांनी. आणि ज्या गोलंदाजानं तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, गडी बाद केला होता, तोच गोलंदाज शेवटचं षटक हाताळतोय. नरेश मात्र पुन्हा एकदा सज्ज होतात. सांघिक 5 आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जोरदार अपील केली जाते आहे. मात्र पंचांनी पाहिलं नक्की चेंडू कुठे लँड झालाय. चेंडू वाईडचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्या पोहोचते ती 54 वर. शेवटचं षटक मार्गाचं असताना 54 धावा आपण पाहतो धावफलकावर. नरेश मात्र राईट मोर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. बळीराम मात्रे आले चेंडू खाली. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि इथे मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते. बघा दुखापतग्रस्त असून सुद्धा बाळा बोर्डे अतिशय चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर संवाद साधतात. आपल्या सहकाऱ्यांची 2 धावांच्या रूपांतर झालंय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 56 वर पोहोचते. खोला टप्प्याचा चेंडू फॉलोथ्रोमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. बघा चेंडू अडवला होता गोलंदाजानं. असं वाटलं होतं की डायरेक्ट होईल, मात्र तसं काही होत नाहीये. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 57. लो पुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. बघूया दत्तामध्ये आले चेंडू खाली. पंडित मध्ये आले चेंडू खाली. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. 58 धावा आपण पाहतो धावफलकावर. उलटा चेंडू ऑन साइडला खेळत सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक फार दूरवर, मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू जातो तो चौकार. ज्या गोलंदाजानं दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तो गोलंदाज मात्र शेवटच्या षटकामध्ये खराब गोलंदाजी करतोय. मात्र कमबॅक करावं लागेल, कारण आतापर्यंतचा जर विचार केला तर एक चौकार या षटकामध्ये आलाय. 62 धावा आपण पाहतो धावफलकावर. डेड बॉल असेल, कारण फलंदाजाचं लक्ष नव्हतं. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर जुनी डोंबिवली संघानं 84 धावा कुठल्या होत्या 5 षटकांमध्ये. विपक्षी संघ होता देवीचा पाडा, मात्र 6 धावांसाठी देवीचा पाडा संघ तो सामना हरला.
मोठा फटका, षटकार येतोय, 6 धावा. यो इथं आहे बघ बॉबी खुर्ची घे. त्या सामन्यामध्ये देवीच्या पाडा संघाचा फलंदाज जितून तब्बल 66 धावा कुठल्या होत्या आणि नाबाद तो फलंदाज राहिला होता. मात्र सामना जरी गमावला असला तरी प्रेक्षकांची मनं त्या फलंदाजाने जिंकली होती. अडुसष्ट धावा. बॅकफुटला गेला, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ इथं संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नवापाडा संघाने धावा कुठल्या त्या 68 आणि 69 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलंय. ते दुसऱ्या सत्रामध्ये जय पिंपळा देवी मानपाडा संघासमोर. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात करतो आपण आणि मानपाडा संघ 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहावं लागेल. इथे जबाबदारी असेल सर्वात अनुभवी फलंदाज
आणि मानपाडा संघाचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फलंदाज रणजित ठाणगे या फलंदाजावर मात्र मानपाडा संघाचं लक्ष असेल, कारण हा फलंदाज सर्वात अनुभवी फलंदाज आहे. गोलंदाज सज्ज होतात. सतीश मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू मात्र संधी साधता येत नाही फलंदाजाला. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. जर चेंडू बॅटवर व्यवस्थित आला असता तर कदाचित चौकार षटकार गेला असता, मात्र तसं काही झालेलं नाहीये. पहिल्या चेंडूवर सिंगल कंप्लीट केली धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 1. यष्ट्या उद्ध्वस्त. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर दत्ता. तर बघूया सलामीचा फलंदाज इथं मात्र माघारी परत बरिराम मात्र माघारी परतलेत. मात्र इथून कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल ते पाहावं लागेल. इथं मात्र अतिशय चांगली गोलंदाजी, वेगात बदल केला, फलंदाजाला संभ्रमात पाडलं. सतीश ऑन साइडला खेळता सुरेख फटका आपण पाहतो दत्ता यांच्या बॅट मधनं येतो. बघा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातं. असं वाटलं होतं की चौकार जाईल, मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संदीप मात्रे यांच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा आल्या त्या 3. घेऊन षटकार येतोय. इथे मात्र बघा कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते. इथून मात्र जबाबदारी उचलली फलंदाज आपण पाहतोय रणजित ठाणगे यांनी. 10 धावा येतात धाव फलकावर. या चेंडूवर आला तो षटकार. तर याच पद्धतीने जर तुम्ही फलंदाजी केली तर नक्कीच 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. कारण नवापाडा संघाने चांगली फलंदाजी केली आहे. इथे मात्र चेंडू मॅच लाईन मध्ये पडतोय, सिंगल कंप्लीट केली जाते. तोपर्यंत एकच धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 11वर. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपतंय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मानपाडा संघ 1 बाद 11 धावा.
सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकांमध्ये गोलंदाज आपण पाहतोय पुष्कर काटे, एक अनुभवी गोलंदाज नवापाडा संघाचे. मात्र इथून पहिल्या षटकात 6 चेंडूंमध्ये धावाला त्या 11. उर्वरित समीकरण असेल 24 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष्य. होतील का होणार नाहीत, कारण ज्या धावा पहिल्या सत्रामध्ये नवापाडा संघानं कुठल्या तशा पद्धतीने तुम्ही फलंदाजी केली तर या धावा नक्कीच होतील. आणि मानपाडा संघ त्या धावांचा पाठलाग प्रति षटकामागे मानपाडा संघानं जर धावगती सरासरी व्यवस्थित राखली तर या धावा नक्कीच होतील. पुष्कर काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू संधी साधली, फलंदाज रणजित ठाणगेच्या बॅट मध्ये येतोय तो ऑन साइडला षटकार. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला गोलंदाज पुष्कर काटे यांचा. मात्र इथून पुष्कर काटेला कमबॅक करावं लागेल, कारण समोरचा फलंदाज अतिशय अनुभवी फलंदाज आहे रणजित ठाणगे. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र वेगात बदल केला आणि इथे बॅकिंगला जर कोणी क्षेत्ररक्षक नसता तर नक्कीच कदाचित चौकार गेला असता. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 18 धावा आपण पाहतो. दुसरं षटक मार्गाचा असताना 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथं दुसऱ्या सत्रामध्ये जय पिंपला देवी मानपाडा संघ करतोय. पुष्कर काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला सुरेख फटका दत्ता यांच्या बॅट मध्ये येतो तो चौकार. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 22 धावा. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. उमेश जाधव चेंडू खाली आले. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बघा चेंडूफेक कशा पद्धतीने केली जाते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूफेक केली जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. पुष्कर काटे राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. आनंद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. दत्ता सुरक्षित पोहोचलेत. अशाच पद्धतीने तुम्ही फलंदाजी केली, डबल सिंगलला प्राधान्य दिलं, खराब चेंडूचा समाचार घेतला तर नक्कीच चांगली धावगती तुम्ही प्रति षटकामागे राखू शकता. तशा पद्धतीनं इथं फलंदाजी केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. ऑन साइडला खेळतात. वारंवार ऑन साइडला खेळतात. उमेश जाधव वेगाने आलेत. इथे मात्र थोडीशी मिसफील होते. आनंद यांनी कव्हर केला चेंडू. तोपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. तर अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा.
दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 27. येणारं समीकरण असेल 3 षटक 18 चेंडू आणि तब्बल 42 धावांची गरज. मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी करतात रणजित ठाणगे आणि दत्ता, अशा पद्धतीने जर सातत्याने फलंदाजी केली तर धावांचा पाठलाग तुम्ही 69 धावांचा करू शकता. नागेश, फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू वाईट जाईल, मात्र पंचांनी नक्की पाहिलंय चेंडू पडलाय कुठं, त्याच पद्धतीने ते निर्धाव चेंडूची समाप्ती केली जाते. नागेश एक अतिशय हुशार गोलंदाज, कारण नवापाडा संघाचा एक चतुर गोलंदाज आपण पाहत असतो सातत्यानं. नागेश चांगली गोलंदाजी करत असतात. पहिला चेंडू निर्धाव हाताळेल, चांगली सुरुवात. मात्र येणारे 5 चेंडू कशा पद्धतीने हा गोलंदाज हाताळेल ते मात्र पाहावं लागेल. आता मात्र मोठा फटका, रणजित ठाणगे इज ऑन फायर, 6 धावा. आपला अनुभव इथे पूर्णपणे पणाला लावतात सलामीचे फलंदाज रणजित ठाणगे, कारण मानपाड्याच्या मुख्य संघासाठी या फलंदाजाने भरपूर वर्ष अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ज्याचं नाव मानपाडा संघ म्हटलं की सर्वात प्रथम नाव घेतलं जातं ते रणजित ठाणगे यांचं. आणि आमचे नरेश म्हात्रे असतील, या दोन दिग्गजांनी अतिशय चांगली कामगिरी मानपाडा संघासाठी केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा येतोय तो षटकार. एकोणचाळीस धावा आपण पाहतो दहा फलकावर. बघा कशा पद्धतीने 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय, कारण सलामीचा फलंदाज रणजित ठाणगे अजूनही खेळपट्टीवर. या फलंदाजानं पहिल्या षटकापासून अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. तोच फलंदाज मात्र आपल्या संघाच्या हाकेला धावून येतो, कारण संघ अडचणीत असताना जो फलंदाज चांगली फलंदाजी करत असतो, प्रयत्न करत असतो, तोच फलंदाज आपल्या संघाला विजयासाठी प्रयत्न करून देत असतो. रणजित ठाणगे लागोपाठ 2 षटकार ठोकलेत. नागेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, पुन्हा एकदा साईडला खेळतायत. चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार, येतोय तो चौकार. 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तर बघा कशा पद्धतीने हा फलंदाज फलंदाजी करतोय. सलामीला आले पहिल्या षटकापासून या फलंदाजाने संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. सातत्यानं चांगल्या चेंडूचा सन्मान केला, खराब चेंडूचा समाचार घेतलाय. 42 धावा, 43 धावा आपण पाहतो धावफलकावर. नागेशचं कौतुक केलं, मात्र नागेश इथं खराब गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र आता फटका फसलाय. संदीप मात्र चेंडू खाली, बिग विकेट. रणजित ठाणगे मात्र इथं माघारी परतलेत. मोठा धक्का बसलाय तो मानपाडा संघाला. तर रणजित ठाणगे यांच्यासाठी टाळ्या होत्या. या फलंदाजाने अतिशय चांगली सुरुवात करून दिली मानपाडा संघाला. तो फलंदाज जरी माघारी परतला तरी मानपाडा संघ या स्थितीमध्ये नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला 35 धावा या फलंदाजानं कुठल्या सलामीला आला. आणि बघा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 43 आणि वैयक्तिक 35 धावांचं योगदान दिलंय. नागेश राठमोड विकेट. ऑन साईडला खेळतायत. बघा चांगला फटका आपण पाहतो दत्ता यांच्या बॅटमधनं. उमेश जाधव चेंडू खाली येत आहेत. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
सतीश म्हात्रे चौथी ओव्हर सेकंड ओव्हर टाकते बरं चौथं म्हणजे सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं दुसऱ्या षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि धावा आपण पाहतो मानपाडा संघाची धाव संख्या 44. येणारं समीकरण असेल 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्ट्रायकला आपण पाहतो फलंदाज दत्ता. सतीश म्हात्रे राईट आर्म ओव्हर विकेट. पहिला चेंडू दमदार फटका दत्ता यांच्या बॅट मध्ये येतो तो षटकार. एका बलाढ्य संघासमोर मानपाडा संघ इथं कामगिरी चांगली करताना दिसतोय कारण 35 धावांचं मोल आपण पाहिलं तर रणजित टांगे यांच्या बॅटमध्ये 35 धावा आल्या आणि त्याच फलंदाजानं आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र इथं दत्ता जबाबदारी स्वीकारतायत. 50 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका दत्ता यांच्या बॅटमधनं आलाय तो लागोपाठ दुसरा षटकार. तर बघा लागोपाठ 3 षटकार टोकले तर नरेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा आपल्या सहकार्यानं चांगल्या पद्धतीने प्रेम व्यक्त केलं जात आहे कारण दत्ता यांचं कौतुक केलं जात आहे. तर बघा जी फलंदाजी सुरुवात करून दिली रणजित टांगे यांनी आणि इथं विजयावर शिक्कामोर्तब करण्याचं काम करतायत ते दत्ता. मात्र अजून विजय प्राप्त झालेला नाही मात्र फलंदाजी नक्कीच चांगली केली आहे. 10 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण 2 चेंडूंमध्ये 12 धावांचं अंतर या फलंदाजाने कमी केलं आणि आता मात्र समीकरण आलंय ते 10 चेंडू आणि 13 धावा. इथून कमबॅक करावं लागेल सतीश म्हात्रे गोलंदाजाला नवापाडा संघासाठी. दत्ता चांगली फलंदाजी करतात मात्र सतीश कशी गोलंदाजी करतील ते पाहावं लागेल. लो फुलटा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र फलंदाज इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. हरकत नाही एखादा चेंडू निर्धाव गेला हरकत नाहीये मात्र जी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने नवापाडा संघाने फलंदाजी केली त्याच पद्धतीने तर धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये केला जात होता मानपाडा संघाच्या माध्यमातून. 35 धावांचं योगदान दिलं सलामीचे फलंदाज रणजित टांगे यांनी आणि आत्ता दत्ता चांगली फलंदाजी करतात. सतीश म्हात्रे राईट आर्म ओव्हर विकेट. आता मात्र फटका फसलाय फलंदाज इथं दत्ता माघारी परतलेत. मोठा धक्का बसतो तो मानपाडा संघाला. तर बघा दत्ता यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली मात्र अंतिम टप्प्यामध्ये हा फलंदाज बाद झाला. हरकत नाहीये मात्र दत्ता आणि रणजित टांगे या 2 फलंदाजांनी चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. मात्र येणारे 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील येणारे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. सतीश म्हात्रे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला नरेश म्हात्रे. इथं मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि झेल सुटलाय. दुसरी धाव आली धाव फलकावर. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय
मात्र फलंदाज एकनाथ इथं माघारी परतले, धावचीच्या स्वरूपात बाद. यो यो अरे एकनाथ आउट झाला, यो पण चालले संतोष. आता संतोष टाका जाऊ, एक संतोष वाजे जाऊन दे. ए बाबू जरा बघ, जरा तिकडे बघ. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतो सतीश म्हात्रे यांच्या माध्यमातून. चला निर्जय संघ आणि जुनी डोंबिवली संघ या टॉस करण्यासाठी चला चला नवपाडा संघ विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला असता मात्र चूक झाली दत्ता यांच्याकडनं. मात्र रणजित ठाणगे आणि दत्ता या दोन फलंदाजांनी सामना आणून ठेवलाय मानपाडा संघासाठी. मात्र येणारे हे दोन फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील त्यावर मात्र मानपाडा संघाचं भविष्य या सामन्यामध्ये अवलंबून असेल. चला जुनी डोंबिवली संघ या ताबडतोब नाणेफेकीसाठी. चला शिवाजी टॉस करून घ्या. शिवाजी 6 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अनुभवी फलंदाज नरेश म्हात्रे तर गोलंदाज सज्ज होतात उमेश जाधव. पहिला चेंडू मोठा फटका मात्र क्षेत्ररक्षक सामोरे जात आहेत आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. 5 चेंडू 11 धावांचं समीकरण. चला सामन्याला सुरुवात करा. ऑन साइडला खेळण्याचा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सामना होता मानपाडा संघाच्या हातामध्ये अजूनही आहे. मात्र जर चुका कराल तर तुम्हाला पराभूत व्हावं लागेल. दोन फलंदाजांनी तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवला मात्र इथं हे दोन फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. राजा जाधव तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होईल का मात्र तोपर्यंत 2 धावा येतात धाव फलकावर.
3 चेंडू 9 धावांचं समीकरण, एखादा चौकार एखादा षटकार कमबॅक करून दिला मानपाडा संघाला, मात्र फलंदाजानं तशी फलंदाजी करायला हवी. 3 चेंडू 9 धावांचं समीकरण, एक चौकार एखादा षटकार धावांचं अंतर कमी करेल, मानपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. मात्र एखादा निर्धाव चेंडू गडी बाद झाला तर मात्र नवापाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. समोर खेळता सुरेख फटका, आनंद आले चेंडू खाली, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद. आठ 2 बॉल. 2 बॉल 8. हॅलो या हॅलो अरे एक दुसरी आता नाही लागा, अजून एक सामना मग त्याच्यानंतर लागेल. चला चला उमेश जाधव चला, कारण आज एक सामना जास्त खेळवायचा, सहकार्य करा. अरे नवापाडा संघ सातत्यानं सहकार्य करत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. आम्हाला अपेक्षा असते नवापाडा संघाकडनं आणि ती अपेक्षा नक्कीच नवापाडा संघ सातत्यानं पूर्ण करत असतो. तर चांगल्या पद्धतीने सहकार्य करत असतात सातत्यानं. राईट मोर द विकेट, 2 चेंडू 8 धावा. ऑफ साईडला खेळतायत, बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न करायला हवा दोन्ही फलंदाजांनी, तर शेवटच्या चेंडूवर षटकार उरेल. 2 धावा आल्यात. 1 बॉल 6. 1 बॉल 6. 6. एक चेंडू 6 धावांची गरज, कारण असा सामना रंगला होता तो देवीचा पाडा विपक्ष जुनी डोंबिवली संघाने 84 धावा कुठल्या होत्या, मात्र देवीचा पाडा संघ तो सामना फक्त 6 धावांसाठी हरला होता आणि जितू या फलंदाजाने तब्बल 66 धावा त्या सामन्यामध्ये कुठल्या होत्या. एक चेंडू 6 धावांची गरज आणि अशा पद्धतीनं नवापाडा संघाने सामना सांघिक कामगिरी चांगली करून जिंकलाय. तर अभिनंदन नवापाडा संघ. आणि या स्पर्धेमध्ये मानपाडा संघाने भाग घेतला आणि नवापाडा संघाला चांगली लढत दिली, त्याबद्दल मानपाडा संघाचं सुद्धा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय. तुमचा आम्ही आभार मानतो. तर मोतीराम पाटील तुमचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, गुणलेखक म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. तर मॅन ऑफ द मॅच ठरतात बाळा बोराडे, 27 धावा. कोणी पाय ना 27 काढल्या. तर बघा मॅन ऑफ द मॅच सामनावीर बाळा बोराडे, अतिशय चांगली फलंदाजी, 27 धावांचं योगदान दिलं. तर मी आदरणीय सजन काका मात्रे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते बाळा बोराडे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. दे ट्रॉफी दे. नाही तुला अजून मागे होऊन पुढे घ्यायचा होता, तू असा घेतला ना म्हणून मागे व्हायचं आणि माझे समोर जायचं, माझे समोर बॉल निघतच नाही हातातला, काल कॅप्टन तसं गारगार कल्याणवाल्यांना असं उभं ठेवलं. आता असेल ना.
मला वाटलं सगळे जेल बरोबरचे आता. थँक्यू सो मच पंडित दादा पाटील. चला सामना येथे सुरू होतोय. पंच आपली जबाबदारी या ठिकाणी तो सामना 4 ओव्हरचा असेल. निलगी पक्ष जुनी डोंबिवली या दोन टीम मध्ये. चला बॅट्समन जायचंय.